वेलकम टू रेसिपीज बुक मराठी। आजच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुमचे केस खूप गळत आहेत का? केस पातळ झाले आहेत का? तुटतात किंवा वाढत नाही? तर मग हा आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। आज मी तुमच्यासोबत एक 100% नैसर्गिक घरगुती हर्बल हेअर फॉल शॅम्पू शेअर करणार आहे। हा शॅम्पू तयार करण्यासाठी आपण इथे वापरणार आहोत आवळा, रिठा, शिकाकाई, मेथीदाणा, कढीपत्ता आणि खोबऱ्याचं तेल आणि यासारखेच केसांसाठी उपयुक्त असे घटक। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा शॅम्पू योग्य पद्धतीने कसा बनवायचा, कसा वापरायचा, किती दिवस वापरायचा आणि वापरताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे सगळं अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। त्याचबरोबर जर तुम्ही नैसर्गिक पद्धतीने केसांची काळजी घ्यायची असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, तर शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमचे प्रश्न कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि अशाच घरगुती उपायांसाठी, ब्युटी टिप्ससाठी आणि नवीन रेसिपीसाठी रेसिपीज बुक मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम एक मोठ्या तळ्याचं भांडं घ्यायचं, ते गॅसवर ठेवायचं आणि त्यामध्ये कमीत कमी 1 लिटर आपल्याला पाणी घालून घ्यायचे। सुरुवातीला 1 लिटरच घालायचं, नंतर मग क्वांटिटीनुसार आपल्याला घालता येते। पाणी थोडं कुणकुण व्हायला लागलं की त्यामध्ये 1 कप आपल्याला संत्र्याची सालं घालायचे, हे वाढवून घ्यायची संत्र्याची सालं आणि हे घालायची। त्यानंतर आपल्याला 1 कप इथे रिठा घालायचा आहे, मी इथे अख्खा रिठा घातलेला आहे, तुम्ही फोडूनसुद्धा घालू शकता। त्यानंतर इथे आपल्याला 1 कप आवळा घालायचा आहे, तर आवळा मी वाळवून घेतलेला आहे, हा मी घरी केलेला आवळा आहे। आवळा किसून उन्हामध्ये वाळवायचा। त्यानंतर इथे 1 कप मी लिंब घातले, तर हे लिंब पण मी वाळवून घेतलेले आहे, तुम्ही लिंबाची सालं देखील घालू शकता। त्यानंतर इथे 1 कप शिकाकाई घातलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे घालणार आहोत 2 चम्मच मेथीदाणा। मेथीदाणा हे केसांसाठी खूप उपयोगी असते, त्यामुळे केस तुटत नाही आणि केस म्हणजे आपले हेअर ग्रोथ व्हायला सुद्धा फार मदत होते। 2 चम्मच इथे मेथीदाणा घातल्यानंतर इथे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान उकळी काढून घ्यायची आहे। कमीत कमी मीडियम हीटवर 15 ते 20 मिनटं फक्त याला कुक करायचं, खूप जास्तही ओव्हरकुक नाही करायचं, नाहीतर पूर्ण पाणी आटून जाणार, म्हणून फक्त 15 ते 20 मिनटं उकडायचं। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यामध्ये जास्त देखील पाणी अजून घालू शकता। याला छान उकळी आली, असे बबल्स यायला लागले आणि आपण घातलेलं सर्व साहित्य हे छान शिजायला लागलं की गॅस बंद करून घ्यायचं आणि ओव्हरनाईट याला थंड व्हायला ठेवायचं। जेवढं हे ऑब्झर्व होईल तेवढंच चांगलं। आता बघा हे पूर्ण ऑब्झर्व झालेलं आहे आणि यामधलं जे काही हेल्दी प्रोटीन्स आपल्या केसांसाठी आवश्यक असतं ते सर्व यामध्ये निघलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला सर्वात जास्त उपयोगी आहे। तर आता हाताने असं कुच करून घ्यायचं। रिठाच्या ज्या बिया असतात, शिकाकाईच्या बिया असतात, लिंबाच्या बिया असतात, त्या सर्व अशा हाताने काढून घ्यायच्या। हा शॅम्पू हप्त्यातून आपल्याला 2दा यूज करायचा आहे, 2दा वापरायचा आहे। वापरण्यापूर्वी केस छान मोकळे करून घ्यायचे, त्यानंतर हा शॅम्पू लावून ठेवायचा आणि शॅम्पू लावल्यानंतर कमीत कमी 5 मिनटं डोक्याला सोक होऊ द्यायचं आणि त्यानंतर धुवून टाकायचं। तुम्हाला एक्स्ट्रा दुसरा शॅम्पू लावण्याची गरजही पडणार नाही, तुमचे केस एकदम छान सिल्की, दाट आणि लांबसुद्धा होतील आणि केस ग्रोथसुद्धा करतील। आता हे मिश्रण आपण गाळून घेणार आहोत, तर अशा पद्धतीने गाळणी ठेवून गाळा किंवा तुम्ही कपड्याच्या मदतीने गाळा किंवा तुम्ही कशाही पद्धतीने गाळा, पण फक्त आपल्याला त्याचं पाणी मिळायला हवं, ते अंश नको, कारण आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे। जर हे अंश आले याचे तर मग काय होते, आपला शॅम्पू हा लवकर खराब होऊन जातो, म्हणून छान व्यवस्थित याला असं पिळून गाळून घ्यायचं। कपड्याच्या मदतीने केलं तर अतिउत्तम आणि जर तुम्ही गाळणीच्या मदतीने काढलं तरीही उत्तम। अशा पद्धतीने छान याला गाळून घ्यायचं। बघा फेस एवढा आलेला आहे की एक्स्ट्रा मला यामध्ये शॅम्पू घालायची गरजही पडली नाही, एवढा छान याचं फेस आलेला आहे। आता एका स्प्रे बोतलमध्ये किंवा तुम्ही शॅम्पूच्या एखाद्या कंटेनरमध्ये भरून ठेवा किंवा एका मोठ्या 1 लिटरच्या बोतलमध्ये तुम्ही भरून ठेवा आणि हप्त्यातून 2दा याला वापरा। नक्की 100% तुमच्या केसांची ग्रोथ होईल आणि जेवढ्याही तुमच्या केसांच्या समस्या आहेत त्या सर्व समस्या दूर होतील। अगदी यूजफुल शॅम्पू आहे, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आपण याला यूज करू शकतो। जर 3 वर्षाचं तुमचं बाळ असेल तर तुम्ही त्यालाही हे शॅम्पू यूज करू शकता किंवा 50 वर्षाची जर तुम्ही असाल तर तुम्ही हे शॅम्पू यूज करू शकता। अशा पद्धतीने मी हे शॅम्पू तयार केलेला आहे। तर माझा हा शॅम्पूचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा
आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज, ब्युटी टिप्ससाठी रेसिपीज बुक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा नक्कीच प्रेस करायची, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत झटपट पोहोचतील. तर चला आता भेटूया पुढल्या व्हिडिओला.